GR मधील अनेक गोष्टींना आक्षेप असून त्या आता सरकार दुरुस्त करू शकत नाही, त्यामुळे हायकोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमातल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी हा इशारा दिला आहे। तर आपण बघतोय आज छगन भुजबळांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये एक मोठा खुलासा केलेला आहे। नेमकं ते काय म्हणालेले आहेत आणि यावेळेस त्यांनी काय इशारा दिलाय ते आपण पाहणार आहोत। तुर्तास हायकोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री म्हटलेत की खऱ्या कुणब्यांना त्याचा फायदा होईल। खरे कुणबी हा खरे रायडर म्हणून बघायचा का? पण ते त्याच्यात नाही ना लिहिलेलं नाही ना, त्याच्यात मराठा लिहिलं तर पात्र मराठा, पण पात्र शब्द काढून टाकला, फक्त मराठा वाचा तुम्ही तो GR। काय तुम्ही म्हणा ना खरे कुणबी, पण ज्यांना त्याच्यात नोंद झाली घेतलं नाही किंवा सर्टिफिकेट मिळालं नाही त्यांच्यासाठी असं नाही आहे ना। सरळ सरळ मराठा असंच म्हटलेलं आहे सर। आता या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांची पुढचा पवित्रा काय असेल? कारण तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा लढा म्हणून सुधारणा करून घेणं, दस्तावेज नीट करून घेणं, त्यातल्या आमच्या ज्या शंका कुशंका आहेत त्या दूर करणं, काय शब्दरचना बदलायची आहे किंवा त्याला काय रायडर लावायच्या की काय करायचं, जे काय असेल ते करून घेणं, त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणं। जर हे सरकारने दिलं नाही तर काय? सरकारनं म्हणून तर कोर्टात जातो आहे, बरं, म्हणून तर आम्ही हायकोर्टात जातो आहे ना। सरकार आता देऊ शकत नाही, आम्हाला माहिती आहे, ते कसं देणार, म्हणून तर हायकोर्टात जातो आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।